नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। राज्य सरकारने मंजूर केलेल्या मसुद्यानुसार पुढील निर्णय झाले तर यापुढे एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक कधीही होणार नाही। एपीएमसीचा राज्यातील तब्बल 30 बाजार समित्या राष्ट्रीय बाजारामध्ये समाविष्ट होतील आणि शासन नियुक्त संचालक मंडळ त्यांचा कारभार चालवेल। मुंबई एपीएमसी संचालक मंडळाची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे। मात्र ही मुदत संपण्याच्या आधीपासूनच राज्य सरकारने राष्ट्रीय बाजार MNI आणण्याची तयारी सुरू केली होती। या राष्ट्रीय बाजारासाठी तयार केलेला मसुदा कॅबिनेटने मंजूर केलाय। हा मसुदा न्यायालयात टिकावा म्हणून तो कायदा आणि विधी विभागाकडे तपासणीसाठी पाठवलाय। त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने किंवा विधानसभा आणि विधान परिषदेत आणून त्यास मंजुरी घेऊन अंमलात आणण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे। एपीएमसीचा राष्ट्रीय बाजार करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आल्यास एपीएमसी संचालक मंडळाच्या निवडणुकीवर बंदी येईल आणि शासन नियुक्त सदस्य बसवण्याचा राजमार्ग मोकळा होईल। यापुढे बाजार समित्यांमध्ये संचालक पदासाठी निवडणूक होणार नाही। संचालक मंडळ हे शासन नियुक्त सदस्यांचे असण्याचीच दाट शक्यता आहे। एपीएमसीचा राष्ट्रीय बाजार करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे। केंद्र आणि राज्य सरकारने त्यास मंजुरी दिली असून त्यानुसार महाराष्ट्रातील 30 बाजार समित्यांचा समावेश राष्ट्रीय बाजारामध्ये होऊ घातलेला आहे। ज्या बाजार समित्यांच्या आवारात 3 राज्यांचा शेतमाल येतो अशा बाजार समित्यांची निवड या राष्ट्रीय बाजारासाठी होणार आहे। पहिल्या टप्प्यात हा राष्ट्रीय बाजार म्हणून मुंबई आणि नागपूर एपीएमसी घोषित केली जाईल। एपीएमसी वर राज्यातील 12 संचालक महसूल जिल्ह्यातून तर 5 व्यापारी, 1 मापाडी, शासन नियुक्त 5, महापालिका 2, पणन संचालक 1 असे 26 संचालक मंडळ आहे। महसूल आणि व्यापारी मापाडी संचालक हे निवडणूक प्रक्रियेतून निवडून येतात। आता मात्र या संचालक मंडळाच्या निवडणुकीवर थेट बंदी आणण्याचा निर्णय राष्ट्रीय बाजाराच्या माध्यमातून घेतला जात आहे। या निर्णयाच्या विरोधात मुंबई एपीएमसीचे माजी उपसभापती हुकुमचंद आमदारे, माजी संचालक अशोक वाळुंज, माधवराव देशमुख आणि सुधीर कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होत आहे। या सुनावणीकडे राज्यातील कृषी बाजार समित्यांचं लक्ष लागलेलं आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, मुंबई। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।